मला वाटतं शिंदे साहेबांना भाषणासाठी आमंत्रित करण्यासाठी योग्य ते निवेदन प्रेक्षकातूनच झालेलं आहे. आम्ही सगळेच जण आजच्या दिवशी आपल्या भावना जाणून घ्यायला अधिक उत्सुक आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज सगळं पंढरपूरचं वातावरण आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की. अच्छा, योद्धा कर्मयोगी या पुस्तकाला आवर्जून ज्यांची उपस्थिती लाभली ते महामहिम राज्यपाल आपले CP राधाकृष्णनजी यांचं मी ठाणे नगरीत मनापासून स्वागत करतो. महामहिम राज्यपाल जी, आपका ठाणे में बहुत बहुत स्वागत, आपका बहुत बहुत आभार. खरं म्हणजे राज्यपालपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा सार्वजनिक पहिलाच कार्यक्रम आहे आणि त्यामुळे त्यांना उदय सामंत यांनी विनंती केली आणि त्यांनी तात्काळ होकार दिला. यावरून त्यांचा मनाचा मोठेपणा किती आहे तो आपल्याला दिसून येतो आणि चांगले राज्यपाल आपल्या महाराष्ट्राला मिळाले त्याबद्दल मी त्यांचं महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, नीलमताई आहेत, शंकरबाबा आहेत, मधु मंगेशजी आहेत, सर्व माझे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथालय प्रकाशन यांचेही मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे सुरेश हिंगलापूरकर आणि डॉक्टर प्रदीप ढवळ, डॉक्टर अरुंधती भालेराव आणि सर्व त्यांचे सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे ढवळ सर 2 वर्षापासून, मला वाटतं मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरपासून हे प्रकाशन करायचं म्हणून सातत्याने सांगत होते. मी सांगत होतो, म्हणत होतो ठीक आहे करूया, आपण करूया. शेवटी एवढी मेहनत केल्यानंतर त्यांना नाही म्हणणं देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या जीवावर आलं होतं. आणि मग उदय सामंत यांना जबाबदारी दिली. मग त्यांनी आमच्या घरात श्रीकांतच्या आईला मग ते मध्ये घेतलं आणि मग एकीकडून सगळीकडूनच एक दबाव तंत्र आणण्याचा गमतीने मी म्हणतोय. पण खरं म्हणजे मी अनेक पुस्तकांची प्रकाशनं केली, अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहतो मी. हा क्षण माझ्यासाठी निश्चितच आनंदाचा आहे आणि ठाण्यात होतोय हा कार्यक्रम याचाही मला आनंद आहे. पण माझ्यावर तो हा म्हणजे पुस्तक जे लिहिलंय त्या प्रकाशनाचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे
अनेक कार्यक्रम आणि हा कार्यक्रम याच्यात थोडा फरक आहे आणि याच्यात मला भाषण करणं देखील थोडं अवघडून टाकणार आहे. खरं म्हणजे माझ्या जीवनावर किंवा जीवन प्रवासावर पुस्तक लिहावं एवढं कोणतंही ग्रेट काम मी केलेलं नाही, हे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. मी केलेल्या संघर्षाचं, भोगलेल्या दुःखाचं, केलेल्या कामाचं उदात्तीकरण करावं असं मुळात मला वाटत नाही आणि मला ते आवडतही नाही. माझा सुरुवातीपासून याला नकार होता. खरं म्हणजे आजही माझं तेच आहे. पण हे सगळे लोक आल्यानंतर मग ज्यांनी एवढी मेहनत केली, मग ते राजन भणे आहेत, श्रीनिवास ओक आणि सर्वच जण, या सगळ्यांच्या आग्रहामुळे ज्यांनी ज्यांनी या पुस्तकाला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, त्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे तुम्ही मला, काही लोकांनी माझ्यावर गाणं केलं, आनंदाचा नाद कोणी म्हणतं, मदतीचा हात कोणी म्हणतं, पण माझ्या बरोबर किंवा माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या सगळ्यांची साथ जर नसती तर हा एकनाथ इथवर पोचला नसता. त्यामुळे आपल्या सर्वांचे, व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचे, या सभागृहातल्या सगळ्यांचे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे शंकर बाबांनी मगाशी 2 शब्द म्हटले, तो शंकर बाबा मेरे भी 2 शब्द है. जब तक है आम जनता का साथ तब तक काम करेगा ये आपका एकनाथ. मैंने भी आपकी बहुत स्टोरी पढ़ी है, तुमची माहिती मी घेतली आहे खूप. अगदी काही नसताना गरिबांसाठी काम करणं आणि त्यामुळे सरकारने तुमची शिफारस केली आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी तुम्हाला पद्मश्री दिलं, ही देखील मोठी गोष्ट आहे. आणि हेही मी सांगतो, चाहे रास्ते में आ जाए कितने कांटे या कंकर, मेरे पीछे खड़े रहेंगे आप जैसे कई शंकर. दादा थोडं मी पण आठवले साहेब जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा थोडा थोडा फायदा होतो मला त्यांचा. आणि खरं म्हणजे मी नम्रपणे या ठिकाणी सांगतो की आजवर जे काय आहे ते श्रेय माझं एकट्याचं नाही आहे. अनेक लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, माझ्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी जीवापाड माझ्यासाठी, संघटनेसाठी मेहनत केली. 100% निष्ठा आणि 200% विश्वास माझ्यावर ठेवला. त्याचमुळे हे सगळं इथपर्यंत ही आपल्याला जे काही प्रवास करता आला त्यामध्ये खूप माझे सहकारी आहेत. सत्तेचा आणि संघटनेचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी झाला पाहिजे, गोरगरिबांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. हे बाळकडू आदरणीय बाळासाहेबांनी आणि आनंद दिघे साहेबांनी मला दिलं आणि त्याचमुळे
एका शेतकऱ्याचा, एका कष्टकऱ्याचा, एका गरीब परिवारातला हा एकनाथ या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. खरं म्हणजे हा प्रवास देवेंद्रजींनी सांगितलं मगाशी, खडतर आहे होता. वाटेल ते पडेल ते काम केलं. फिशरीज कंपनीत काम केलं, अनेक कंपन्यात काम केलं, वेळेला रिक्षाही चालवली. परंतु जे काम केलं, जे काम मिळालं ते प्रामाणिकपणे केलं. प्रामाणिकपणे केलं. शेवटी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक कष्ट, तळमळ, प्रामाणिकपणा, डेडिकेशन आणि डिवोशन फार महत्वाचं आहे. मला काहीतरी मिळेल यासाठी काम करणं, माझ्याकडून काहीतरी समाजाला मिळेल यासाठी काम करणं, मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि त्या मार्गावर मी काम करतोय. खरं म्हणजे दादांनी मगाशी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, एक सर्वसामान्य कार्यकर्ता. मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी आजही, कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. कोणतंही पद मला कार्यकर्ता या शब्दाच्या तुलनेत छोटं वाटतं. कारण माझ्या ठाई सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आणि हे तत्वज्ञान जे आहे बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी मला शिकवलं. अजितदादांनी मगाशी बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा उल्लेख केला. ढवळ सरांनी वरती नाही टाकले, पण आतमध्ये फोटो आहेत त्यांचे. ढवळ सर दुसऱ्या ह्याच्यामध्ये दादांचा उल्लेख जे हे केलंय ते बरोबर आठवण ठेवा दुसऱ्या आवृत्तीत. आणि देवेंद्रजींनी सांगितले काय ते लक्षात ठेवा. दादांना सोबत घ्या त्या पुस्तकात. कारण तुम्हाला जे माहित नाही ते आता दादांना पण माहिती आहे ना माझ्याबद्दल, कारण आम्ही एकत्र काम करतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने एखाद्याचं साधारणतः आपण पाहतो, एखाद्या व्यक्तीचं चरित्र प्रकाशित होतं तेव्हा त्या व्यक्तीचं योगदान देऊन झालं असं आपण समजतो. पण हे पुस्तक म्हणजे माझ्या कारकिर्दीचा क्लायमॅक्स नाही, इंटरव्हलही नाही. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. ढवळ सरांनी हे सगळं केलंय. मधुबाई पण आहेत, त्यांनी या पुस्तकामध्ये त्यांचे योगदान दिले. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, 93 वर्ष आहेत त्यांचे, आणि ते आज या कार्यक्रमाला आले. मी त्यांना देखील वंदन करतो. खरं म्हणजे योद्धा, कर्मयोगी वगैरे हे सगळे जे काही शब्द आहेत, खरं कार्यकर्ता, मला या पुस्तकात एक असं नाव तुम्ही दिलं असतं ढवळ सर, कार्यकर्ता म्हणून मला संबोधलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं, आनंदही जास्त झाला असता. पण ठीक आहे, आता सगळ्यांचंच थोडं थोडं समाधान करावं लागतं. आलेला माझ्याकडे माणूस खाली रिकाम्या हाताने जाता कामा नये, ही भावना माझी असते. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात मी जेव्हा बसायचो कठड्यावर, रडत आलेली लोक, दुःखी कष्टी होऊन आलेली लोक, काय जादू दिघे साहेबांच्यामध्ये होती माहीत नाही. 5-10 मिनिटांमध्ये तो जाताना त्याच्या चेहऱ्यावरचा एक आनंद वेगळा पाहायला मिळायचा. रडवेला चेहरा करून आलेला माणूस हसत मुखाने जायचा. हे मी पाहिले, याचा मी साक्षीदार आहे. आणि दिघे साहेब खऱ्या अर्थाने जर माझ्या आयुष्यात नसते तर मी आज या ठिकाणी
आपल्यासमोर उभा नसतो. कारण ते असामान्य होते, ते खरे योद्धा होते, ते खरे लढवय्ये होते, संघर्ष योद्धा होते. त्यांनी देखील खूप संघर्ष केला. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला. अगोदर पालघर आणि ठाणे जिल्हा एकत्र होता. खूप मोठा हा भौगोलिक परिस्थिती, भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा जिल्हा. अख्खा जिल्हा पालथा घालायचे. सकाळी उठायचे, सगळ्यांना भेटायचे, पुन्हा दुपारी निघायचे, रात्री पुन्हा 12 वाजता यायचे, पहाटेपर्यंत काम करायचे. दादा ते शेवटची ट्रेन पकडून लोक यायचे देवेंद्रजी, आणि पहिली ट्रेन पकडून परत जायचे. असं त्यांचं काम होतं. आणि त्यामुळे ती सवय मला लागली. आता लवकर गेलो तरी झोप लागत नाही. कारण ते तेव्हाची सगळी जी काय त्यांच्याबरोबर फिरताना त्यांनी जे काही मला सभागृहाचं नेते पद दिलं ठाणे महापालिकेमध्ये, त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये फार एक दुःख मोठं होतं न पचवण्या इतकं. आणि ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी मला कामाला लावलं. तेव्हा मला म्हणाले, एकनाथ आता तू समाजासाठी जग, समाजासाठी काम कर. आणि ते शब्द माझ्या आजही कानात आहेत. आणि म्हणून एक माझं कुटुंब म्हणजे एक चौकोन नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आज माझं कुटुंब झालेलं आहे. त्यामुळे वेळ जातो आणि कधी वेळ संपतो, कधी रात्र संपते, कधी पहाट होते, मला कळत नाही. आणि म्हणून आज या पुस्तकाच्या रूपाने माझ्या आयुष्यातल्या अनेक प्रसंग, अनेक आठवणी ज्या आहेत, या आठवणींनी, या प्रसंगांनी माझ्या मनात गर्दी केलेली आहे. आणि अशा प्रकारच्या शेकडो प्रसंगांनी मला एक संघर्ष करण्याची ऊर्जा मला दिली. हा बघा आला रुद्रांश, इकडे इकडे काय करतो, इकडे खाली जायचं आहे. किती थकलो, किती तास काम केलं, आणि हा रुद्रांश भेटला मला. हा माझा टॉनिक आहे. सर्व थकवा दूर होतो. आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या 4 पिढ्या आहेत. बाबा माझे समोर बसलेत. आज माझी आई असती तर तिला खूप आनंद झाला असता. आपला मुलगा एक मुख्यमंत्री झालेला आहे. तर ती बोलण्यातून तिच्या मला जाणवायचं. ती सांगायची, यश आलं तर हुरळून जाऊ नकोस, अपयश आलं तर खचून जाऊ नकोस, हिमतीने उभा राहा. आणि म्हणूनच आज या ठिकाणी जी काय ऊर्जा आहे, प्रेरणा आहे, ती आज आपल्यात नसली तरी सुद्धा तिचं लक्ष, प्रेम, आशीर्वाद सगळं आहे. आणि म्हणून आज मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एक वेगळा आनंद आहे, समाधानही आहे. आज राज्यामध्ये जे काही प्रकल्प आम्ही राबवतोय, देवेंद्रजी आणि आम्ही सुरुवात केली 2 वर्षापूर्वी. मगाशी त्यांनी म्हटलं की हिम्मत आणि धाडस हे उपजत असावं लागतं. 2 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला गरज होती, सर्वसामान्य माणसाची ती गरज होती. म्हणून आम्ही सत्ता सोडली आणि लोक सत्तेच्या बाजूने जात असतात. सत्ता सोडून पाय उतार होणारे कमी असतात. आणि ते आम्ही केलं आणि पुन्हा सरकार आम्ही स्थापन केलं. सर्वसामान्यांच्या, या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातलं सरकार. आणि मग अजितदादांनी पाहिलं सरकार चांगलं काम करतंय. अजितदादाही सोबत आले
आता आम्ही 24/7 काम करतो. मी काम करतो उशिरापर्यंत, देवेंद्रजी आम्ही उशिरापर्यंत करतो, पहाटेपर्यंत. पहाटे दादा सुरू करतात काम. 6 वाजता त्यांचं काम सुरू, 7 वाजता काम सुरू. मेट्रोचं एकदा पुण्याचं किती वाजता व्हिजिट करायला गेले तुम्ही? अधिकारीच नव्हते, त्यांना वाटलं नव्हतं एवढ्या लवकर येतील अजितदादा. कारण 24/7 काम सरकारचं सुरू आहे. आज प्रकल्प सुरू आहे. आज एकीकडे विकास प्रकल्प जे बंद पडले होते त्याला चालना आम्ही दिली. विकास आणि कल्याण याची आम्ही सांगड घातली. कल्याणकारी योजना आज आम्ही सुरू केल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, युवक प्रशिक्षण योजना, शेतकरी योजना, अनेक योजना आम्ही सुरू केल्या. आणि आज पाहतोय की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी पॉप्युलर झाली आहे की जिथे जिथे आम्ही जातो तिथे आमच्या बहिणी येतात, राख्या बांधतात, राख्यांनी हात भरून जातात. आणि हा खरं म्हणजे एक त्यांनाही वाटतं हे आमचे भाऊ आहेत आणि आमच्यासाठी काहीतरी करतायत. राजकारण सोडा, विरोधक टीका करतायत, त्यांच्यावर आम्ही लक्ष देत नाही. फक्त आमच्या महिला भगिनी, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही एवढंच सांगतो, आम्ही जे बोलतोय ते करतो. योजना तुमच्यासाठी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली नाही. आम्ही जवळपास 8-10 महिन्यापासून आम्ही याचा सगळं तयारी करत होतो. देवेंद्रजी, मी, दादा, आमचे मंत्रिमंडळातले सहकारी. आणि म्हणून येत्या राखी पौर्णिमेच्या आधी आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. आणि तेव्हा आम्ही हे एवढंच सांगतो की फक्त सावत्र भावांपासून सावध राहा. त्यांना ही योजनाच नको आहे. त्यांना वाटलं ही योजना आम्ही आणणार नाही. अनपेक्षित आम्ही निर्णय घेतले. आणि म्हणून आज का मी राजकारण या ठिकाणी बोलू इच्छित नाही राजकारणावर. पण मी एवढंच सांगतो, पांडुरंगाची आषाढीची पूजा करण्यासाठी आमच्या 4 पिढ्यांना संधी मिळाली. याला देखील नशीब लागतं, भाग्य लागतं आणि पांडुरंगाचा आशीर्वाद देखील लागतो. खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी, दादा सगळ्यांनीच म्हटलं आणि माझ्या कुटुंबाला देखील वरती बोलवलं. मी समाजकारणात स्वतःला झोकून दिल्यानंतर बाबांचे तर आशीर्वाद आहेत, आईचेही होते, पण माझ्या पत्नीने खंबीरपणे कुटुंब सांभाळलं. तिचा विश्वास, तिचा पाठिंबा आणि तिने केलेला त्याग ही माझी ताकद आहे खरं म्हणजे. आणि ती माझ्या पाठी उभी नसती तर इतका खडतर संघर्षमय प्रवास मी करू शकलो नसतो. श्रीकांत डॉक्टर झाला, खासदार झाला, संसद रत्न ठरला. चांगल्या शिक्षणाबरोबर उत्तम संस्कार त्याच्यावर झाले. त्याला मंत्री करा असा 6 खासदारांनी माझ्याकडे आग्रह धरला. परंतु श्रीकांतनी सांगितलं इकडे की मंत्री आपल्या सिनियर खासदाराला करा. आणि त्याने मंत्रिपद नाकारलं. त्याच्या संस्काराचं श्रेय माझं नाही तर त्याच्या आईचंच आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की रस्त्यावर उतरून थेट काम करणारा मी कार्यकर्ता आहे. मग कोल्हापूरचा पूर असू द्या, महाडमधला पूर असू द्या, इर्षाळवाडीची घटना असू द्या, मला ते जमतच नाही. तेव्हा दादा भुसे, उदय सामंत होते माझ्याबरोबर. ते मला म्हणाले की आता आपलं काम झालंय, आपण निघूया. मला माहित होतं त्यांना काहीतरी डाऊट आला होता, हा कुठं जातो का काय वरती, म्हणजे इर्षाळवाडीवर. पण मी त्यांना सांगितलं तुम्ही जरा आपल्या त्या ते आपलं कोणाचं आमदाराचं हॉटेल होतं
साटम मी म्हणालो चहा पाणी घ्या, मी तोपर्यंत तुमच्या पाठून येतो. आणि मी सांगतो कलेक्टर आणि SP यांच्या गाडीत बसून हा एकनाथ शिंदे इरशाळवाडीची वाट चालू लागला. कारण वरती गेल्यानंतर पाहिलं मी पाऊस, वादळ, वारा, अशा परिस्थितीत आपले NDRFचे जवान, आपले कर्मचारी, आपले रेस्क्यू टीम काम करत होती. ढिगारा उपसत होते. ढिगाऱ्यातून काही लोकांना बाहेर काढत होते, काही मृतदेह बाहेर काढत होते. एक टीम त्या मृतदेहांना त्यांच्यासाठी खड्डे खोदत होती एकीकडे. काय चित्र होतं ते. आणि त्यांचे नातेवाईक तिथे हंबरडा फोडून रडत होते. आणि म्हणून मी गेलो तिथे, त्यांचं सांत्वन केलं, त्या टीमच्या पाठीत. शेवटी अशा वेळेस त्यांना मॉरल सपोर्ट हवा असतो. मुख्यमंत्री आला, आम्हाला एक जी काही धीर असतो, एक आधार असतो, एक सपोर्ट असतो, तो देण्यासाठी आला. आणि म्हणून मी कधी जीवाची माझा विचार करत नाही. शेवटी जे काम करतात त्यांचाही जीव आहे. तेही कुणाच्या तरी परिवारातले आहेत, कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा तरी पती आहे, कायच ते कोणीच तरी आहेत. मग मी जेव्हा परिवारात माझ्या महाराष्ट्राला समजतो तेव्हा माझेही ते परिवारातलेच असतात. त्यांना मी कसं संकटात सोडू शकतो. आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणून काम करताना जसं देवेंद्रजी म्हणाले, आम्ही दोघांनी देखील सुरुवात केली. आज मी तुम्हाला सांगतो की पहिल्या कॅबिनेटपासून आजपर्यंत, नंतर दादा आले, आजपर्यंत स्वतःच्या हिताचा, राज्यकर्त्यांच्या आम्ही कुठलाही निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला नाही. जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे घेतले. आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. आज आपण पाहिलं तर मी मुख्यमंत्री, माझे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री आहेत. पण मी कधी मुख्यमंत्री म्हणून नाही, तर आम्ही तिघही एक समानच आहोत अशाच भावनेने काम करतो. शेवटी आम्ही कोणासाठी काम करतो? राज्यातल्या जनतेसाठी काम करतो. सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, अन्नदात्याच्या जीवनामध्ये समाधान आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही कुठेही गेलो तरी बळीराजावरचं संकट दूर कर, चांगला पाऊस पडू दे, चांगली शेती होऊ दे असंच म्हणतो. सुदैवाने आता चांगला पाऊस पडलाय यावर्षी, चांगला आहे. आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने खूप चांगलं वातावरण आहे. कुठे जास्तीचा पाऊस पडतो तिथे आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडत नाही. पुण्यात आम्ही तिघही लक्ष ठेवून होतो. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री जेव्हा मी झालो त्यावेळेस मला देवेंद्रजींची साथ होती आणि बाळासाहेब दिघे साहेबांचा आशीर्वाद होता. आणि त्याचबरोबर त्यांच्या पश्चात या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांची देखील साथ मला लाभली. आणि म्हणून त्यांच्या सहकार्यामुळे या राज्याची मी धुरा सांभाळतोय. खरं म्हणजे प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम आम्ही सगळेजण करतोय. आम्हाला वैयक्तिक कुणालाही काही लोभाचा, स्वार्थाचा काही आम्हाला आमच्या मनात लवलेशही नाही. जे करू ते या जनतेसाठी, राज्यासाठी, सर्वसामान्य माणसांसाठी. आणि म्हणून स्वतःसाठी तर सगळे जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे तो वेगळाच असतो. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, काही लोक मला एकनाथ म्हणतात, काही लोकनाथ म्हणतात. लोकनाथ व्हायला आणखी बराच वेळ आहे, खूप मेहनत करावी लागणार त्यासाठी. असा लोकनाथ होत नाही. आणि म्हणून आयुष्यभर रक्ताचा शरीरामध्ये शेवटचा थेंब असेपर्यंत हा एकनाथ सर्वसामान्य लोकांसाठीच जगणार. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्येच चांगले दिवस येतील यासाठीच काम करेल. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि आज
मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी लाभलेत, म्हणूनच आज एवढा हा प्रवास करता आला. व्यासपीठावरील सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आमचे राज्यपाल महोदय यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांनी खूप वेळ दिलाय. त्यांनी राज्यपाल महोदयांचा फार प्रोटोकॉल प्रमाणे एकदम वेळ एकदम टाइम टेबल की बात करता हूं मैं, एक्यूरेट रहता है. लेकिन आपने आज जो प्यार जताया है, आपने जो समय दिया है, इसके लिए मैं आपका बहुत बहुत आभारी हूं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.